नमस्कार. पुन्हा एकदा फाईन इंडियन्समध्ये आपलं स्वागत. आजचा हा लाईव्ह तुम्हाला टायटलवरून कळूनच गेलं असेल की कशा बाबतीत आहे. आजचा हा लाईव्ह खास करून आपल्या जे एस-टी कामगार बांधव आहेत, त्यांच्या अन्यायासाठी हा लाईव्ह आहे. कारण मागच्या लाईव्हमध्ये जेव्हा सदावर्ते साहेबांचा मी जो लाईव्ह घेतला होता किंवा जो व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये सदावर्ते साहेबांवरती काही फॅक्टनुसार मी बोललो होतो. तिथे बऱ्याच जणांना कदाचित थोडासा राग आला होता. पण आम्ही जे बोलतो ते फॅक्टनुसार बोलतो. तिथेही बऱ्याच बांधवांनी हा जो प्रश्न विचारला, तुम्ही महामंडळाबाबत का बोलत नाही? त्यांच्या अत्याचाराबाबत का बोलत नाही? तर त्यांना एक सांगू इच्छितो, की ज्या दिवसापासून संप चालू झाला, संप सुरू झाला, तेव्हा सोशल मीडियावरती भरपूर आपल्या बांधवांनी सगळ्यांनी सपोर्ट केला होता, की एस-टी कामगारांना न्याय मिळावा, त्या सगळ्या गोष्टींचा. पण जेव्हा सदावर्तेमध्ये आला, सदावर्ते साहेबमध्ये आलेत, त्याच्यानंतर भरपूर जणांनी पाठिंबा काढून घेतला किंवा काही जण नाराज झालेत. तर त्याच्यानंतर जो संप चालू झाला, त्याच्यानंतर त्याला कसं राजकीय वळण लागलं, हे सगळं मी आजच्या ह्या लाईव्हमध्ये सांगणार आहे. पण एक विनंती करतो, की आपण जेवढे पण व्हिडिओ बघतो, मी हे फॅक्टनुसार बनवतोय, तर तुम्ही बघताय तर कमीत कमी सबस्क्राईब करत चला, की जेणेकरून मला अधिकाधिक माहिती तुम्हाला पोहोचवता येईल. जे सत्य असेल आणि प्रत्येक पक्षाबाबत तिथेही भरपूर बांधवांनी जे बोलले, की तू ह्या पक्षाचा, की तू त्या पक्षाचा. कोणताही पक्ष असू द्या. जे चुकलंय त्याच्यावरती बोलणं आमचं काम आहे. जे फॅक्ट्स आमच्या समोर उभे राहतील, ते फॅक्ट्स घेऊन आम्ही पुढे येतो. तरी विनंती आहे, की हा जो लाईव्ह आहे, आत्ताचा जो लाईव्ह होतोय किंवा आत्ताचा जो व्हिडिओ तुम्ही बघताय तो पूर्ण बघा. कुठेही स्किप करू नका. जर स्किप केलं तर पुन्हा तुम्ही कमेंटवरती प्रश्न विचारणार आहे. त्याच्यापेक्षा इथंच हाच व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तर तुम्हाला पूर्ण माहिती म्हणजे एस-टी महामंडळ आजचा हा जो व्हिडिओ आहे, हा एस-टी महामंडळ कशी तोट्यात गेली, त्याच्यानंतर त्याचं कसं राजकारण झालं, त्याच्यानंतर सदावर्ते साहेब जेव्हा ह्या आंदोलनामध्ये आले, त्याच्यानंतर कोणकोणत्या प्रकारच्या घडामोडी घडल्या, त्याच्यानंतर त्यांना अटक जेव्हा झाली, त्याच्यानंतर आता पुढं काय होणार आहे किंवा काय होऊ शकतं, हे सगळे फॅक्ट्स घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे. तर कृपया फक्त विथआऊट स्किप करता हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया ज्या असतील त्या कमेंट्समध्ये देऊ शकता. तुमच्या कोणत्याही कमेंट्स डिलीट होणार नाही किंवा त्या बाकीच्या गोष्टी मी करत नाही बसत आणि जेवढे शक्य तेवढे मी तुमच्या प्रश्नांना उत्तरं नक्की देईन. तर सगळ्यात पहिले आपण थोडीशी पार्श्वभूमी जाणून घेऊया आणि जाणून घेण्याच्या आधी प्लीज कृपया करून एकदा सबस्क्राईब जे बटन दिसतंय त्याच्यावरती क्लिक करा. तर थोडी पार्श्वभूमी आपण एस टी महामंडळाची बघू आणि ती तोट्यात कशी गेली त्याच्यावरतीही मी आता बोलणार आहे. आपले एक छान लेखक आहेत संतोष मालेकर सर, की ज्यांनी हा लेख लिहिलेला आहे. त्यांनी सांगितलंय की कशी तोट्यात गेली एस टी. तोच लेख फक्त मी तुमच्यासमोर वाचून दाखवतोय. तर 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारच्या राजवटीत बॉम्बे ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन विलिनीकरण करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना करून शासनाच्या मालकीची प्रवासी सेवा लोकार्पण करण्यात आली. गाव तिथे रस्ता, रस्ता तिथे एसटी असा एसटी महामंडळाचा प्रवास सुरू झाला. तो 1 जून 1948 साली पुणे ते अहमदनगर या मार्गावरती पहिली बस धावली. राज्य शासनाच्या मालकीची ही संस्था हा उपक्रम राज्य शासनाने पुरवलेल्या भांडवलावरती अल्पावधीत सार्वजनिक सेवा म्हणून लोकप्रिय झाला. त्या काळात रेल्वे तिकिटापेक्षा कमी खर्चाची व गावागावात पाड्यापाड्यात थेट घरपोच सेवा किफायतशीर सेवा देणारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ना नफा ना तोटा या तत्वावर प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य सार्थकी ठरवून देशातच नव्हे तर आशिया खंडातील आर्थिक सक्षम असलेले एक नंबरचे परिवहन महामंडळ म्हणून नावारूपाला आले होते. कालांतराने नवीन कायदे अंमलात आलेत व इथेच राज्य मार्ग परिवहन महामंडळाला घरघर सुरू झाली. 1961 ते 1995 हा काळ राज्य परिवहन महामंडळाचा उत्कर्षाचा समजला जातो. एस टी महामंडळ एस टी महामंडळाला सरकार अनुदान देत नाही आणि जे पैसे पण काही आहेत राज्य सरकारकडे तेही लवकर महामंडळाला पोहोचत नाहीत. मात्र सरकारी सवलती ज्या 32 सवलती आहेत, योजना म्हणजे सरकारी 32 सवलती योजना, उदाहरणार्थ अंध, अपंग, शालेय विद्यार्थी, आमदार, खासदार, गुणवंत खेळाडू यांच्यासाठी मोफत सवलती योजना हे राज्य शासन राबवतं महामंडळाकडनं. शासनाच्या विविध सवलती योजनांचे राज्य परिवहन महामंडळाचे रखडलेले सवलती मूल्य व बाजारभावाने करण्यात येणारा इंधन पुरवठा गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू परिवहन महामंडळाच्या तुलनेत 10% जादा म्हणजे 17.5% वसूल करण्यात येत असलेला दर दिवसाच्या उत्पन्नावरील तिकीट कर
त्याच्यानंतर 2.96% रोड टॅक्स या राज्य सरकारच्या राजकीय उदासीन धोरणामुळे 1995 सालापासून एस टी महामंडळाचे कंबरडे मोडले सुरुवात झाली. त्याची परवड आजही सुरू आहे. एस टी हे स्वायत्त महामंडळ आहे असे शासनाने घोषित केलेले राज्यातील एकमेव परिवहन महामंडळ आहे. एस टीचे स्वतंत्र असे भाग भांडवल असते व त्यातून नवीन एस टी खरेदी करणे, नवीन चेसिस खरेदी करणे, स्पेअर पार्ट खरेदी करणे, बाजारभावाने इंधन ऑइल खरेदी करणे, हे सगळं त्याच्यात येतं. महामंडळाचा स्वतंत्र कागद छपाईचा कारखाना आहे व तसेच 1,76,000 कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त प्लस अधिकारी यांचा वेतनाचा खर्च भागवावा लागतो महामंडळाला. राज्य शासनाच्या मालकीची एस टी महामंडळ ही संस्था व त्यावर देखरेख व नियंत्रण असते. स्वायत्तता असूनही त्याच्यावरती कंट्रोल कोणाचं आहे? राज्य शासनाचं. मग आता पुढं जे मी सांगणार आहे त्याचा अजून एक संदर्भ मी पुढे देणार आहे की ह्या गोष्टींचा फायदा राजकारणासाठी कसा होतो. सत्ताधारी पक्षातील शासनाचा महामंडळाचा अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, वित्तीय सल्लागार, मुख्य लेखाधिकारी व 5 शासकीय संचालक व 2 अशासकीय संचालक असे संचालक मंडळ राज्य शासन नेमणूक करतं. आता ही नेमणूक का करतं? प्रत्येक वेळेस आपण बघत आलोय जी वेगवेगळे काही महामंडळ आहेत त्यांचा वापर हा फक्त राजकारणासाठी होतो. जर समजा आज माझ्याकडून राज्य सरकारला काही फायदा होत असेल किंवा काही राजकारण खेळायचं असेल तर मला किंवा एखाद्या विरोधकाला की तो शांत बसवण्यासाठी त्याला एक महामंडळ देण्यात येतं की बाबा तू ह्या महामंडळाचा सदस्य होऊन जा आणि गप्प बस किंवा आमच्यासाठी काम कर. म्हणजे हे जे पद आहेत हे मोस्टली राजकारणासाठी वापरण्यात येतात असं भरपूर वेळेस आपल्या सर्वांना दिसून आलेलं आहे. असो, शासनाने एस टी परिवहन सेवेच्या घटनेत तरतूद केल्यानुसार प्रवासी वाहतुकीसोबत पूरक जोडधंदा करणेही नमूद केले असले तरी सदर बाब एस टीच्या 72 वर्षांच्या कारकिर्दीत उपेक्षित राहिलेली आहे. राजकीय दुर्लक्षित प्रवृत्तीमुळे महाराष्ट्रात एस टी महामंडळाच्या मोकळ्या अवस्थेतील करोडो किमतीच्या जमिनी धुळकात ओसाड पडलेल्या आहेत. एवढ्या वर्षांच्या वनवासानंतर प्रवासी वाहतुकीसोबत माल वाहतुकीचा व्यवसाय हे एक उशिराने सुचलेलं शहाणपण म्हणून प्रवासी वाहतुकीत घरघर लागलेल्या एस टी महामंडळात चर्चिले जाते. महाराष्ट्र शासनाच्या मालकीचा हा परिवहन सेवेचा उपक्रम तोट्यात जाण्याची कारणे विशद करताना संचालक मंडळाचा व अधिकारी वर्गाचा नियोजन शून्य कारभाराचा फटका कर्मचाऱ्यांना कमी वेतनात श्रमिक मोबदला घेऊन काम करावे लागते. म्हणजे कर्मचाऱ्यांना जो मोबदला मिळतो तो अत्यंत कमी आणि जे काम आहे ते खूप जास्त प्रमाणात करावं लागतं. एस टी महामंडळावरती सत्ताधारी राजकीय पक्षाचे संचालक मंडळ शासन म्हणून काम करते. राज्य शासनाच्या व त्यांनी नेमणूक केलेल्या संचालक मंडळाच्या गळथान कारभाराचे ताजे उदाहरण घ्यायचे तर शिवशाही बस खरेदी व बसमधील वायफाय सेवा खरेदी. महामंडळ स्वच्छक सफाईकार पद असताना ब्रिक्स प्रायव्हेट कंपनीकडे स्वच्छतेचे कॉन्ट्रॅक्ट नागपूर, औरंगाबाद, पुणे येथे एस टी महामंडळाची स्वतंत्र बस बांधणी सेंट्रल वर्कशॉप असतानाही खासगी व्यावसायिकांना दिलेली कॉन्ट्रॅक्ट, खासगी पार्सल सेवा या सेवांचा बोजवारा उडालेला आहे. म्हणजे विचार करा, ऑलरेडी स्वतः महामंडळाचे सफाई कामगार असताना सगळ्या गोष्टी असताना तरीही एक आर्थिक लाभ म्हणून किंवा इतर काही गोष्टी म्हणून इतर ज्या ठेकेदार आहे किंवा इतर ज्या कंपन्या आहेत त्यांना टेंडर दिलं गेलं. म्हणजे जो आर्थिक बोजा आहे हा पुन्हा महामंडळाला बसला. त्याच्यानंतर जे स्वतःचे सेंट्रल वर्कशॉप आहे एस टी महामंडळाची तिथेही प्रायव्हेट कंपन्या आल्या, तिथेही प्रायव्हेट ठेकेदार आले, तिथेही त्यांना जास्त मोबदला दिला गेला. हे सगळं का झालं आणि कशासाठी झालं? जर ऑलरेडी आपल्याकडे एस टी महामंडळाकडे या सगळ्या सुविधा उपलब्ध असताना या सगळ्या सुविधा खाजगी लोकांकडनं किंवा खाजगी कंपन्यांकडनं का पुरवून घेण्यात आले? नंतर वायफाय खर्च, ते ह्या सगळा जो वायफाय खर्च झाला याच्यामुळे साहजिकच महामंडळ तोट्यात जाणं होतं आणि हा जो तोटा आहे हा लवकर भरून निघण्यातला नाही. त्याच्यानंतर एस टी महामंडळाचा संचित तोटा 8,000 कोटी रुपयांच्याही वरती आहे. कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवरती जेव्हा कोरोना होता तेव्हा वाहतूक 80% बंद होती व तोटा कंटिन्युअसली वाढत होता. आणि आज जो एस टी कर्मचाऱ्यांचा संप आज 100 दिवस पूर्ण झाले शुक्रवारी, तर एवढ्या संपाच्या दिवशी भरपूर सारा तोटा झालेला आहे. तरी देखील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळावरती एकही रुपयाचं कर्ज नाही, उलट पक्षी
मालक म्हणजेच महाराष्ट्र राज्य सरकार 268.95 कोटीपेक्षा जास्तही महामंडळाचे पैसे देणं आहे, जे अजूनही देत नाही. मग मला एक सांगा बांधवांनो, की याच्यात तोटा कोणाचा आहे? महामंडळाचा तोटा आहे, सो की राज्य सरकारची, मग ते कोणतंही राज्य सरकार, कोणत्याही पक्षाचं राज्य सरकार असू द्या. मग आत्ताच्या सरकारला जर मग आपल्या एसटी बांधवांची काळजी आहे, कर्मचाऱ्यांची काळजी आहे, तर मग हा थकलेला पैसा का महामंडळाला देत नाही? आज 5 महिने झाले, 5 महिने ते 6 महिन्यापासून जो आपला संप चालू आहे कामगारांचा, या कामगारांना पगारही दिला जात नाही. आज सदावर्ते साहेबांना अटक झाली तर बाकीचे कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू व्हायला तयार झाले, सेवेत काही रुजू होत आहेत. मग ह्या 5 महिन्याच्या कालावधीत जे बांधव त्यांनी जीव दिलाय, ज्यांचे जीव गेलेत, त्यांच्या परिवाराचं काय? ज्या बांधवांनी आपल्याला कदाचित, ज्या बांधवांनी आपल्याला लालपरीमध्ये सोडलं, जे बांधवांनी आत्महत्या केल्या, ते कदाचित आपल्या त्या गाडीत असू तेव्हा आपण त्यांना बघितलेलंही असेल. एक जिवंत माणूस अचानक दुसऱ्या दिवशी नाही राहत, त्या परिवाराला काय वाटत असेल, त्या परिवारावरती कसं भेटत असेल. पण याचं राजकीय भांडवल कसं केलं गेलं, सदावर्ते साहेब मध्ये आल्यानंतर काय काय झालं, आता हा दुसरा पार्ट मी चालू करतो. पण त्याच्या आधी एक मला विचारायचं की आपलं महामंडळ तोट्यात आहे, मग इतर महामंडळांचं काय? कर्नाटक राज्यात आहे, गुजरात राज्यात आहे, सगळीकडे आहे. मग सगळीकडचे महामंडळ फायद्यात कसे, याचा विचार करावा. आणि त्याच्यानंतर भरपूर काही गोष्टी तुम्हाला कळतील. आता जो सेकंड पार्ट आहे, सदावर्ते आल्यानंतर काय झालं, साहजिकच इथेही राजकारण झालं. सदावर्तेंनाच का आणण्यात गेलं, धडधडीत सगळ्यांना माहिती. आजही तुम्ही सदावर्तेंचं ते स्टेटमेंट बघा, आर एस एस आमच्या सोबत आहे, आपल्या सोबत आहे आर एस एस. आणि एका ठिकाणी तो आर एस एस लाच शिव्या देत होता. धडधडीत स्पष्टपणे दिसतंय की भाजपचा व्यक्ती, आणि मी तर स्पष्ट म्हणेल, जर एसटी कर्मचाऱ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा सपोर्ट घेऊन जर आंदोलन तीव्र करता येत असेल तर बिनधास्त सपोर्ट घ्यावा, पण इनडायरेक्टली नाही. पण सदावर्तेंनी इथेही राजकारण खेळलं गेलं. धडधडीत दिसत होतं की भाजपचा सपोर्ट घेऊन राज्य सरकारवरती दबाव आणण्यासाठी हा सगळा खेळ खेळला गेला होता. आणि साहजिकच जर राज्य सरकार पण सत्ताधारी पक्ष आहे, तर त्याला काही अडचण येत असेल, तो साहजिकच जो अडचण असेल त्याला अटक करणारच आहे. पण ह्या सगळ्यांमध्ये भरडलं कोण गेलं? एसटी कर्मचारी भरडला गेला ना. आज सदावर्तीच्या चुकाचा आम्ही सांगतोय तुमच्यासमोर, किंवा त्यांनी काय केलं, कसं राजकारण केलं. तर तिथे तुम्ही कोणताही विचार न करता, कोणताही अभ्यास न करता, तुम्ही आमच्यासारखे बांधव जे तुमचे डोळे जागृत करतायत, डोळे उघडण्याचा प्रयत्न करतायत, तुम्ही त्यांना बोलताय. ज्या दिवशी सदावर्ते साहेब आलेत, तर सगळ्या पक्षांना माहित होतं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त राहणारा किंवा सगळ्यात जास्त वर्ग कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा मराठे आहेत. पण ज्या वेळेस सदावर्ते ह्या राजकारणात उतरला, सदावर्ते जेव्हा आले, तेव्हा सगळ्यात जास्त जो मराठा समाज एसटी महामंडळाच्या पाठीमागे होता किंवा ज्या इतर समाजासमोर होता, तेव्हा तो बॅकआउटला गेला. कारण सदावर्ते साहेब यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात जी याचिका टाकली होती, त्याच्यामुळे जे मराठा आरक्षण गेलं, तर साहजिकच मराठ्यांचा रोष हा सदावर्तेंवरती जास्त असणार. मग जे आंदोलनाला बळकटी देणारे इतर काही पक्ष, जाती धर्म किंवा मराठी असू द्या, तर मराठ्यांना बाजूला कसं सारायचं, म्हणून सदावर्तेंना मध्ये आणलं गेलं. ही फॅक्ट आहे, ही फॅक्ट आलेली समोर. तुम्ही कधीही विचार करा, ज्या वेळेस सदावर्ते आले तेव्हाच मराठा समाजांनी, मराठा समाजातील भरपूर बांधवांनी जे सोशल मीडियावरती इतर ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देत होते, त्यांनी बॅकआउट घेतलं. कारण त्यांना माहिती आहे की हा माणूस राजकीय खेळ करतो, तो कोणाच्या माध्यमातून येतोय आणि का त्यांनी आरक्षण काढलं, या सगळ्या गोष्टी माहिती असताना जेव्हा तो आला, तेव्हा तिथे राजकारण घुसलं. कारण सगळ्यांना माहिती होतं, जर हा मध्ये आला तर याच्या पाठीमागे असणारा जो रोष आहे, आणि सदावर्तेंना स्वतः आंबेडकर समाजातून कितीतरी बांधवांचा विरोध आहे. मग त्याच्यानंतर दुसरी फॅक्ट मी आणली की ठीक आहे, मराठा समाज बॅकआउटला गेला किंवा मागं सारला गेला. त्याच्यानंतर मग त्या मोर्चामध्ये जिथं सगळे इतर जाती धर्मीय असताना एक मराठा लाख मराठाच्या घोषणा का देण्यात आल्या, त्याच्यानंतर जय श्रीरामच्या घोषणा का देण्यात आल्या, ही एक पॉलिटिकल अजेंडा आहे की जे इतर बांधव जे साथ देत होते तुम्हाला, तर सदावर्ते तुमच्या सोबत आल्यानंतर जर सदावर्ते अशा घोषणा देतोय, याच्या आधी त्यांनी अशा घोषणा का दिल्या नाहीत, याचा विचार करावा. मग आल्यानंतरच का घोषणा देतो, कारण मग त्यांना इतर बांधवांचा पण सपोर्ट काढून घ्यायचा होता. आज मला एक सांगा, एसटी कर्मचाऱ्यांना कोणत्या संघटनांचा किंवा किती किती लोकांचा सपोर्ट आहे?
आणि तो सपोर्ट जेवढा आहे त्याच्यापेक्षा जास्त सपोर्ट होता, तो सपोर्ट का राहिला नाही? हे एसटी कर्मचारी माझ्या बांधवांनो, जो आता लाईव्ह वरती कमेंट करायला नाही, त्यांनी स्वतः विचार करावा. कारण तुमचा तो एक व्यक्ती आल्यानंतर तुमच्या मागचा जो सपोर्ट आहे तोच जर निघून गेला तर काय होणार आहे? आणि वेळोवेळी जेव्हा सदावर्ते साहेब आले तुमच्यासोबत सभा घ्यायचे किंवा बाकीच्या कोर्टात केस लढायचे, त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस न्यूजच्या कॅमेऱ्यासमोर येऊन, मीडिया समोर येऊन, आंदोलनात येऊन काय काय बोलत होते, कसे कसे बोलत होते. एक वकील हे एक असं प्रोफेशन आहे की जे एकदम प्रोफेशनल समजलं जातं, की जिथले लोक शांत फक्त शब्दांच्या जोरावरती, कायद्याच्या जोरावरती बोलतात. पण सदावर्ते साहेबांचे असे असे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल की खिल्ली उडवली गेलेली. मग त्यावेळेसच एसटी कर्मचाऱ्यांना ह्या गोष्टी का समजल्या नाहीत? आणि पुढचा एक प्रश्न जो एक भावाने विचारला होता किंवा बोलला होता, की सदावर्ते साहेबांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडनं पैसे गोळा केले तर काय चूक केली? कोणता वकील फी घेत नाही? घेतात ना, भरपूर वकील घेतात. पण जिथे समाजाचे किंवा जिथे ज्या एसटी कर्मचाऱ्यांचे 100च्या वरती आपले बांधव ज्यांनी जीव दिलेला आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती नाहीये, 5 महिन्यापासून त्यांचा पगार नाहीये, तुम्ही त्यांच्याकडनं 300, 400, 500 रुपये गोळा करून भरपूर जणांकडनं नाही घेतले, पण काही जणांकडनं घेतले. असे जवळपास आता राज्य सरकारने 3 ते 3.5 कोटीचा आरोप लावलाय. असं समजू की 1 कोटीपर्यंत घेतले असतील पैसे. पण विचार करा, एक वकील जेव्हा केस लढतोय, जर तो जनतेसाठी लढतोय, तर 10-20 लाख रुपये, मागच्या वेळेस तुम्ही 45 लाख बोललो, तो 45 लाख रुपये ठीक असू शकतात ना. 100 दिवसात 1 कोटी रुपये, सॉरी 45 लाख रुपये ठीक असू शकतात. 100 दिवसच झालेत ना लढून. पण जर खरंच काळजी आहे तर एवढा कोटींनी पैसा यांना काय करायचा होता? आणि जर खरंच काळजी असती तर आज जयश्री सदावर्ते का पळून गेलेले आहेत, का फरार आहेत, का ते समोर येत नाहीये? जर तुमची चुकी नाहीये तर तुम्ही समोर यायला पाहिजे ना. कर नाही त्याला डर कशाला? तुम्ही संविधान संविधान करतात. जर तुम्हाला संविधानाचा एवढा आदर आहे तर तुम्ही त्याच संविधानाचा आदर घेऊन तुम्ही कायद्यासमोर यायला पाहिजे. जर तुम्ही सत्य असाल तर तुम्हाला कोणतीच शिक्षा होणार नाही. पण ज्या फॅक्ट्स आम्ही मानतोय की ह्या गोष्टी झालेल्या आहेत, आजही सदावर्ते साहेबांच्या जे घर आहे त्या साहेबांच्या घराच्या शेजारी राहणारे लोक मीडिया समोर येऊन काय काय सांगतायत, त्या मीडियाच्या न्यूज वाचा. जयश्री पाटीलनी कोणाच्या कानाखाली मारली होती, बोर्डवरती मारली होती, ते एकदा बघा. जयश्री पाटीलने कोणाकोणाला काय काय कसं कसं बोललंय, कसं कसं टॉर्चर केलंय ते बघा. अॅट्रॉसिटीच्या धमक्या कोणी कोणी कशा कशाला दिल्या आहेत, कोणत्या वकिलांनी कोणाला दिल्या आहेत ते बघा. कॉलेज लेवलला असताना गॅदरिंगच्या कार्यक्रमात गुंडगिरी कोणी केली होती, कशी केली होती, हे फॅक्ट्स बघा. आणि याचं सगळ्यांचं उत्तर एसटी बांधवांनो, कर्मचारी बांधवांनो, ऑलरेडी तुम्हाला गुगलला मिळेल. पण एकच सांगतो, ज्या वेळेस सदावर्ते साहेब तुमच्या आंदोलनात आले, आपल्या आंदोलनात आले एसटी कर्मचाऱ्यांच्या, तेव्हाच तिथे राजकीय वळण लागलं आणि तिथून पुढे ह्या सगळ्या घटनाक्रम चालू झाला. का फक्त सदावर्तेच? इतर वकील गेलेले होते का? जर एसटी बांधवांनी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला असता की जर सदावर्तेला आपण आपल्यासोबत घेतलं तर कोणकोणत्या गोष्टी घडू शकतात. नुसतं जर फुकटमध्ये वकील मिळालेला आहे पण तो वकील त्या लायकीचा तर पाहिजे ना. आणि मी जे बोलतोय ना, तुम्हाला कमेंट्स करायच्या बिंदास कमेंट करा, मला काहीही फरक नाही पडत. मी युट्यूबला एक व्हिडिओ टाकून मला व्ह्यूज मिळून जातील, मला बाकीचा फरक नाही. पण मी तुम्हाला उत्तर देतोय कारण ती तळमळ आहे. कारण लहानपणापासून ज्या एसटी मध्ये मी प्रवास केलाय त्या बांधवांचं नुकसान नको व्हायला आजही हा लढा खूप मोठ्या प्रमाणात उभा राहू शकतो. फक्त वकील चांगला द्या आणि असा वकील पाहिजे की जो निष्पक्ष असेल. मुद्दामून घुसवलेला एक व्यक्ती तुमचा वकील पत्र घेतो, त्याच्यानंतर तो केस लढतो, काहीही कोणत्याही म्हणजे विचार करा, असा कोणता वकील आहे की जो कोणत्याही मीडिया समोर येऊन काहीही बोलू राहिला, कसंही बोलू राहिला. याला प्रोफेशनलिझम म्हणतात का? आणि प्रत्येक वेळेस जातीपातीचं राजकारण, प्रत्येक गोष्टींचं राजकारण काय मिळणार या वकिलाला हे करून? आणि आज 195, 200, 100 सॉरी 153, 295 सारखे कलम दाखल झालेले आहेत. तो व्यक्ती लवकर सुटेल का? जरी सुटला तरी त्याच्यावरती केस, आज त्याची सनद रद्द करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि जर आज सनद रद्द केली, समजा उद्या जाऊन सदावर्ते साहेब हा वकील नाही राहिले तर तुमची केस लढणार कोण? आणि तुम्ही जेवढा पैसा त्याच्याकडे गोळा करून दिलेला आहे त्या पैशाचं काय होणार? याचा विचार तुम्ही का नाही करत आहे? फक्त सदावर्ते साहेब आमच्या समाजाचे आहेत किंवा सदावर्ते साहेब आमच्यासाठी लढतायत. आपण तो लढतो काय? एखादा माणूस जर चुकीचा असेल ना तर खरंच लढा. आणि तुम्हाला आत्ताही सांगतो, आघाडी सरकारनी पण तुमचं नुकसान केलेलं आहे आणि भाजपनी पण नुकसान केलेलं आहे. कारण ह्या दोघांनाही महामंडळाचं विलनीकरण नकोय. कारण विलनीकरण झालं तर तिथं त्यांना राजकारण करता येणार नाही.
तिथं त्यांचे महामंडळाचे सदस्य बसवता येणार नाही किंवा काही गोष्टी करता येणार नाहीत. म्हणून दोघेही मिळून तुम्हाला फक्त नाचवतायत आणि तुमचा राजकारणासाठी फायदा करून घेतायत, एवढंच आहे, बाकी काहीच नाही. त्याच्यामुळे दिलेल्या फॅक्ट्स बघा, या सगळ्या गोष्टींचा विचार करा, बाकी काहीच नका करू. आणि जर काही चुकलं असेल किंवा जर सदावर्ते साहेब जर खरंच निर्दोष असतील, त्यांनी ह्या गोष्टी केल्या नसतील, तर मी मागच्या कमेंटमध्ये पण बोललोय की मी माफी मागायला पण तयार आहे. म्हणजे मी फॅक्ट, मी जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नांचा एकदा विचार करा. डोळे बंद करून कोणत्याही व्यक्तीवरती विश्वास ठेवू नका. मी जरी सांगतोय तरी माझ्यावरती नका ठेवू. स्वतः विचार करा, स्वतः अभ्यास करा. गुगल हे पूर्ण पूर्ण अभ्यास विथ फॅक्ट तुम्ही चेक करू शकता. आणि हे पण मी तुमच्या समोर जे येतो ते अभ्यास करूनच येतो. फक्त कोणाकडनं ऐकून लगेच बोललो असं काहीही नाही. जेवढी तळमळ मला एसटी बांधवांची आहे, तेवढी तळमळ मला इतर बांधवांची पण आहे, इतर समाजाची पण आहे. असं काहीही नाहीये की कोणत्या पक्षाचा अजेंडा राबवायचा आहे म्हणून ह्या गोष्टी होत आहेत. अजिबात नाही. आणि पुन्हा एकदा शेवटी सांगतो की जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय, इथपर्यंत बघत आले, तर खूप खूप आभारी आहे मी तुमचा. फक्त जाताना सबस्क्राईब करून घेऊन जा, करत चला, की जेणेकरून मला जनतेसमोर ह्या सगळ्या पक्षांचं ज्या चुका होत आहेत त्या सगळ्या उघड करायच्या आहेत, विथ फॅक्ट करायच्या आहेत. थोडीशी साथ तुमची मला लागेल, तेवढी फक्त मला द्या, एवढीच विनंती माझी. आणि आता सुरुवात आहे. धन्यवाद.